बातमी सोलापूरची आहे। सोलापूरमध्ये भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदाकरता इच्छुकांची भाऊगर्दी दिसते। स्वीकृत नगरसेवक पदाच्या या 9 जागांकरता 567 इच्छुक समोर आलेले आहेत। रोहिणी तडवळकर आणि पद्माकर काळे यांची नावं जवळपास निश्चित मानली जात आहेत। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून चुरस वाढली आहे। भाजपने आपले उमेदवार या सगळ्या संदर्भात आता सुरक्षित स्थळी हलवलेले आहेत। शिवसेनेच्या भूमिकेकडे देखील सगळ्यांचंच लक्ष आहे। कल्याण अहिल्यानगर महामार्गावर अपघात घडलाय। चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि ही दुर्दैवी घटना घडली आहे। या अपघातात 10 ते 15 विद्यार्थी जखमी झाल्याचं वृत्त आहे। आज दादा नाही त्यामुळे जुनं काढायचं नाहीये, सुप्रिया सुळे म्हणतायत। 12 तारखेवरून झालेल्या या सगळ्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे अभिव्यक्त झाल्यात। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आजची तारीख दिली जात होती। यावर सुप्रिया सुळेंना विचारणा केली असता यावर सुप्रिया सुळे काय म्हणतायत पाहूया आपण। लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं। पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो, त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कोणाच्याबद्दल काय काढावं। माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे। ते बऱ्याच लोकांना माहिती ते बोलणं आता पुढे ताई चालू राहील म्हणजे बघूया ना हो। माझा भाऊ जाऊन आता 15 दिवस पण नाही झाले, आम्हाला त्या शॉक मधून बाहेर तर येऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।